रेडी झालेली आहे. आमचे ऑफिशियल अंपायर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचे 12th मॅन आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित झाले, त्यांचे स्वागत आहे. अगदी थोड्याच वेळेला 10 क्रिक या वाहिनीच्या वतीने स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जे आता सध्या सुरू होत आहे. ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आमच्यासमोर जॉईंट आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. 14 विद्या 64 कलेचा अधिपती दाता बापा गरायला स्मरून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजर्षी छत्रपतींच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून आजच्या निर्णायक दुसऱ्या दिवसाला आपण शुभारंभ करत आहोत. या सामना स्टार्ट होतोय आणि या सामन्यासाठी पहिल्या सत्रासाठी आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून लिजेंड कॉमेंटेटर मनीष किरपन सरांचा आवाज. थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. कॉमेडी बॉक्स कडून बोला तो भावेश कोठावले. पंचांचं सिग्नल येतं इन द मॅच स्टार्ट. राईट आर्मवर तिकडे पाहायचा पहिला चेंडू. पुढे असा छान पाटका पाहायचा चेंडू जातो डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. 1 बाउंड चेंडू सीमापार 4 धावा. दुसऱ्या दिवसाची सुरुवात छान अशी होते. पहिल्याच चेंडूचे स्वागत होते. 4 खाता खोलतंय 4. जिथू एक आक्रमक असा फलंदाज आहे ना. पहिल्याच चेंडू त्यांनी दाखवून दिले का आपण अगदी गोलंदाज त्यांनी दाखवून दिले का एक आक्रमक फलंदाज आहे. पाहिजे पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू कट करतो. चेंडू जातो ते क्षेत्ररक्षक आहे तिथे मला वाटते. अशा प्रकारे फार काही आनंद टिकता आले नाही. सुंदर असा चेंडू अष्टमच्या बाहेर चेंडू ग्लाईड करायचा प्रयत्न काहीसा हवेमध्ये चेंडू होता. आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. अशा प्रकारे एक पहिला हादरा बसतोय तो कोरडा संघाला. धाव संख्येत 1-4. पहिल्या जरी चौकार म्हणतो त्यावेळेस पुढच्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली नाही. आणि अगदी सामना इथे चुरशीत होण्यात कुठल्या प्रकारचा वाद नाही पाहिजे. नवीन जागा नेते फलंदाज येते 1 डाऊनला येते आकाश. प्राप्याचं मॅन्डेट वर चालू आहे त्यामुळे आता क्षेत्ररक्षक म्हणजे जवळ आहेत. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 बाहेर. पायचा फायदा उठवते. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका होता डीप लॉंगमध्ये. पण पुढच्या चेंडूवरती अष्टमच्या थोडासा बाहेर चेंडू ग्लाईड करायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आणि शॉर्ट मध्ये आपला एक
सोपासा झेल. पंचांची गाठ घेतोय आकाश, खेळण्यासाठी सज्ज. हो, अष्टमच्या थोडासा बाहेर चेंडू ग्लाईड करायचा प्रयत्न होत असली पण गली यांच्यामधून बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. एस टी रेषा बाकीचं काम करतोय, कुठल्या भागचे धाव का मिळत नाहीये. धाव संख्या ती 1 गडी बाद 4. हो, यॉर्काचा प्रयत्न अष्टमच्या थोडंसं बाहेर पंचांच्याकडे पाहतोय. पंच अगदी तटस्थ आहेत, कुठल्याही प्रकारची अगदी अगदी जागेवर स्थिर आहेत. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चांगलासा मारा करतो. पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर एक विकेट प्राप्त होते, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. एक संमिश्र असं षटक चालू आहे. गोलंदाजी ओघामध्ये थोडंसं मला वाटते प्रयत्नात पुढे गेला, त्याने पुन्हा एकदा पंच डेड बॉलचा इशारा करताय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ओघामध्ये वापस. हो, अष्टमच्या बाहेर यावेळेला पाहायचा चेंडू पुन्हा एकदा त्याच्या षटक कव्हरला क्षेत्ररक्षक होतं आणि अशा प्रकारे कुठल्या पण चूक करत नाही. अष्टमच्या थोडासा सुपरचं वाटे सकाळचं वातावरण थोडंसं मला वाटते फलंदाजाला थोडंसं त्रास होतंय. गोलंदाजाला साथ देते खेळपट्टी आणि अशा प्रकारे या षटकातला पुन्हा एकदा एक चांगलंसं विकेट प्राप्त कर. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय काही समाज स्थळाचा ठरवतो तो गोलंदाज आणि चांगले असे 2 मोहरे तंबत पडले कोराळा संघाकडून. पहिल्या चेंडूतील चौकार, त्यानंतर म्हणते एक 3 चांगले असे चेंडू. आपलं रिदम थोडंसं मध्ये चुकले, पुन्हा एकदा आपल्या ओघामध्ये वापस येतोय. यावेळच्या अगोदरच्या चेंडू तसं असंच झालं होतं आणि त्यात विकेट प्राप्त केली. ते पाहायच्या चेंडूवरती काही चमत्कार होतोय काय शेवटचा चेंडू. हो, याला पुन्हा एकदा आउटस्विंगर चेंडू, पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न असली पण गली यांच्यामधून बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. षटक संपल्याची पंचना घोषणा करताय. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या ती 2 गडी बाद 4. काहीशी वाटते नाजूक अशी स्थिती आहे. पाहायचे दुसरं षटक टाळण्यासाठी पुन्हा ते कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतं. सामन्याचं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. मित्रांनो, कोराळा संघ देखील काही करू शकतो, कारण चमत्कारी संघ आहे. काही कुठल्याही वेळेला ते आपण त्यांचा खेळ आपण वारंवार पाहतो. तसेच जांभुडा संघ या मस्त मला वाटते परिसरामध्ये एक नावाजलेला संघ आहे. नयन नयन मार्के. क्षेत्ररक्षणामध्ये अद्यापही मला संतुष्ट नाहीये. वारंवार क्षेत्ररक्षण बदल होते. आउटसाईडचे क्षेत्र ऑन साईडला. एक्स्ट्रा मागे एक स्क्वेअर दरम्यान बॅकवर्ड पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप लॉंगन देखील आमच्या डीप लॉंग ऑफ अशी 2 क्षेत्ररक्षण सीमेरेषेवरती. त्यानंतर एक शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट लेग आहे आणि हा फुलटा चेंडू
फलंदाजाला कामात जोडतो फलंदाज आणि अशा प्रकार पंचांचा इशारा यस नो बॉल प्लस षटकार. एकूण 7 धावा ॲड होत आहे संघ धावसंख्या एकूण ती 11. 2 गडी बाद. वाटत एक यॉर्करचा प्रयत्न होता पण थोडा दिशा भटकले आणि थोडा टप्पा येत होता एकदम. भीमर चेंडू अगदी घुसले घेऊन जाणारा लेस्टम वरती आणि पंचांचा इशारा तो नो बॉल. आणि आता मात्र फ्री हिट. हा यावेळेला वाटतं मधल्या यष्टीची चेंडू पण तो पुढे सहसा छान फटका आणि चेंडू जातोय तो कुठल्या पाहिजे संधी नाहीये आणि चेंडू जातो तो मिडविकेट आणि लॉंगनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 6 धावा. प्रयत्न करता एक फुलटच चेंडू होता लो फुलटच चेंडू पुढे सरसावत छानसा फटका. सुंदर अशी फटकेबाजी करतो तो जितू. नयन पाहायचे काही पुन्हा एकदा आपल्याकडे उघामध्ये पुढचा चेंडू ओ आणि यावेळेला थोडंसं अनबाउन्स विकेट आहे. काहीसा चेंडू खाली राहतो आहे. थोडंसं सकाळचं वातावरण यावेळेला वाटते थोडंसं मला वाटते फलंदाजाला आक्रमक फटका खेळायचा होता पण यावेळी चेंडू खूपच खाली राहतोय. दोन चेंडूवरती तर 13 धावा आपण खर्च करतोय. पाहायचे काही कमबॅक करतोय का नयन पुन्हा एकदा. साधारण 10-12 बॉलांचा रनर. पुढे सध्या चेंडू हुकाचा प्रयत्न पाहिजे. चेंडू हवेमध्ये आहे आणि मला वाटतं जांभटे संघाचं एक कौतुक करायला लागेल की बरोबर फलंदाजा प्लॅनिंग मध्ये गोलंदाजी टाकतो. अगदी यावेळेला अष्टमच्या थोडासा बाहेर चेंडू आणि चेंडू कट करायचा प्रयत्न पण तो यावेळेला चेंडू हवेमध्ये एक सोपासा झेल. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. इकडे नेट बॅट्समन सागर. दोन चांगले फटक्यामध्ये एवढ्या थोडंसं गोलंदाजांनी म्हटलं की एक थोडासा आधी खाली खाली झाला चेंडू आणि त्यानंतर थोडंसं मोठे प्रयत्न चेंज केलं आणि अष्टमचा थोडासा बाहेर चेंडू ठेवला आणि बॅट्समनसाठी एक फटका मारच्या प्रयत्नात मला वाटतं अष्टमवरती चेंडू आणि अशा प्रकारे शॉर्ट कव्हरला एक सोपासा झेल. हो 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 काय चेंडू होता. अगदी फलंदाजाला ऑन साईडला खेळायचा होता. थोडासा टर्न होता चेंडू. किस्मत का साथ असं वाटलं होतं की चेंडू लेस्टमच्या भेद घेईल पण तो थोडंसं वाटतं नशिबाने साथ देत आहे आणि चेंडू झपकन निघून जातोय. एकही चेंडू उचले घेत आहेत. चेंडू काहीसे खाली राहत आहेत. आणि पुन्हा एकदा लेस्टमच्याच बाहेर चेंडू होता आणि चेंडू ग्लाईड करता चेंडू जात आहे ते फॅनलेगच्या दिशेने चेंडू सीमा पार आणि हा जातो चौकार. त्या चौकाराने आपलं खाते खोलतंय. धावसंख्येत एकूण 21. धावसंख्या मित्रांनो चांगले पण तो 3 महत्वाचे विकेट चांगल्याशा विकेट गेले चांगल्याशा मोहर आहे. धावसंख्या चांगली आहे. ओ हो 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 यावेळेला पुन्हा एकदा या पाहायच्या पंचांचा इशारा वाईट येस वाईट.
लेग स्टंपच्या बाहेर अद्याप चेंडू बाहेर जातोय. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न पण तो खूपच दिशाहीन चेंडू. एक अभांतर धावून धावसंख्या वाढते तिकडून 22. 3 गडी बाद 22. दुसऱ्या षटकात प्रगतीपथावरती चालू आहे. हो अष्टमच्या बाहेर चेंडू. चेंडू पूर्ण ग्लाईड करायचा प्रयत्न. चेंडू फटक्यात जोर नाहीये. आपल्या फालमध्ये सुंदर असे क्षेत्ररक्षण नय्यन यांचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 22. 3 गडी बाद. काहीशी मराठी गोलंदाजी मराठी चांगली म्हणताना 2 चेंडू होती. पहिला एक चेंडू होती 13 धावा. त्यानंतर मग चांगलासा कमबॅक केलं नयन यांनी. एक षटक 0 निर्धाव 18 धावांनी 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. 1 विकेट पहिल्या याच्यामध्ये 2 विकेट या षटकामध्ये 1 विकेट. एक षटक 0 निर्धाव 18 धावांनी 1 बळी. कॉमेडी बॉक्स म्हणून सामन्याचं तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बॉलर नेम भावेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा फायचा एक सोपासा झेल आणि कुठल्या पण चूक करत नाही. खरंच जांभळे संघाचं विशेष कौतुक करायला कुठल्याही प्रकारचा चान्स त्याने दिलेला नाहीये फलंदाजाला. आणि एक सोपासा झेल तंबूत देऊन मराठी तंबूत परतते आणि चौथ्या विकेटचं पतन होते. धावसंख्या ती 22. 4 गडी बाद. वारंवार क्षेत्ररक्षक बदल होत आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक ऑनसाईड क्षेत्र ऑफसाईडला मराठी क्षेत्ररक्षकांत केवळ बदल केलेला आहे. खेळाडूमध्ये बदल केलेला आहे. जागा तीच आहे. डिस लेगवरती देखील एक क्षेत्ररक्षक जातो. एक शॉर्ट पॉईंट लेग. एक स्पेरी थर्डमॅन. एक बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कवर डीप लॉंग. डीप लॉंगवरती आमच्या कॉम्प्युटरच्या समोर एक क्षेत्ररक्षक. एक वाईट मिडअप देखील आहे. अष्टमच्या बाहेर चेंडू आलू टॅप करताय. चेंडू जात पॉईंट आणि कबर यांच्यामधून. क्षेत्ररक्षक चेंडू दरम्यान एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 निबळ धावसंख्येत एकूण 23. ह्या जोडीवरती खूप मोठ्या काय अशा अवलंबनेच पाहायचं. एक धावसंख्याला आकार देण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगल्याशी सुरुवात होती. विकेट जरी गेलं तर धावसंख्या अद्यापही चांगली धावसंख्या म्हणता येईल. अष्टमच्या बाहेर चेंडू हवेमध्ये पाहायचं. एक सोपासा झेल आहे. कौतुक मी सुरुवातीला म्हटलं की जांभळे संघाचं कौतुक करूया. कुठल्याही मिस त्यांनी चान्स सोडलेला नाहीये. आणि एक चेंडू त्यांच्या आवाक्यामध्ये आणि 5व्या विकेटचं पतन होतंय. अर्धा संघ तंबूत परततोय. धावसंख्या 23. 5 गडी बाद. आलेला नाहीये. नेक्स्ट बॅट्समॅन तो महेश. धावा देखील वाढवायचे आहेत. विकेट देखील आपले शाबूत ठेवायचे. कारण 5 ज्याला आपण मान्यता प्राप्त असे 5 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायचा. कॉटन बॉलचा चान्स आहे. हो यावेळी मात्र थोडेसे चेंडूची नजर थोडीशी मोठ्या हटलेली. अशा प्रकारे सोपासा पुण्यात पडलेला झेल होता.
पण तो बॅलन्स त्यांचं काही घेता आलं नाही. अशा पहिलं जीवदान मिळतंय, पहिला मिस येते या मल्टे सामन्यामध्ये. अद्याप कुठल्याही प्रकारचा झेल सोडलेला नव्हता, पण यावेळेला म्हणजे सोपा झेल होता, पण थोडंसं बॅलन्स त्याचं चुकलेलं आहे. एक कॉटन बॉलचा एक हाफ चान्स होता, पूर्णपणे गमावलेला आहे. कॅच इन द मॅचेस. पुन्हा एकदा डेड बॉल, पुन्हा आपल्या गोलंदाजा ओघामध्ये वापस येतोय गोलंदाज. विकेट मला वाटते होता होता गडी बाद होता होता मला वाचलेला एक जीवदान मिळतंय. ओहो हो पाहिजे. इथे थोडंसं आवाज इथे आलेला वाटते. निश्चित हा झेलू शकला असता. थोडंसं वाटते कॉटिंग एक हाफ चान्स होता. बाल बाल बच गए, किस्मत ने साथ. क्रिकेट बहादुर का साथ देता है. त्याला चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज परंतु त्याला साथ देत नाही. पण आपल्याच हातातून एक झेल सुटला. त्यानंतर विकेट किपरने देखील एक झेल सुटलेला आहे. एक पुण्यामध्ये पडलेला झेल होता, पण थोडंसं मला वाटतं हातांच्या अगदी जवळून चेंडू त्याला चटून खाली पडतोय. एक हाफ चान्स. पाहायचं ज्या जीवदानचा फायदा उठवतो का फलंदाज. हो 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 पाहिजे पंचा. येस, वाईट बॉलचा इशारा. चेंडू अष्टमच्या बाहेर अद्याप बाहेर जातो. आउटस्विंगरचा प्रयत्न, पण तो दिशा भटकतोय. आणि अशा प्रकारे एक अबांतर धाव संख्या 24 25 25-5. मोठ्या फटक्यांची गरज आहे. हो 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 अगदी पुढ्यात पडलेला चेंडू होता. हा बॉली घेत पुढे सरसाबा छान पाटका. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा पार आहे आणि हा जातो एक गगनचुंबी षटकार. धावसंख्या 6 आणि पुढे धावसंख्या 31. 31 टू लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि एका सामन्यात 34 म्हणजे खूप अशी आक्रमक कामगिरी. 31. समोरच्या टोकावरून ते बदल होतोय. त्यात 22 मार्क. समोरच्या टोकाकडून 22 मार्के. पाहायचे पहिला चेंडू. हो अष्टांच्या बाहेर चेंडू. चेंडू खेळायचा ऑन साईडला, पण तो चेंडू टॉपेज होते आणि अशा प्रकारे एक सोपासा जेल देऊन तंबत परत 6व्या विकेटचं पतन होते. धावसंख्या ते 31 ते लॉस ऑफ 6 विकेट.
कसं थोडंसं म्हणजे चेंडू त्यांना आपण जागेचा खेळला असता हा फटका बसला, मग थोडंसं म्हणजे घाईचं टायमिंग काही जमलेलं नाहीये. अशा प्रकारे एक सोपा झेल तंबूत देऊन परततोय. विशेष काय असं काय करता आलं केवळ जितू यांच्या 12 धावा 2 षटकार. त्यानंतर मग एक षटकार आहे तो प्रकाश यांचा, एक चौकार आहे तो सागर यांचा. टीडीए देखील एक चौकार आहे पहिल्या चेंडूवरती, पण तो पुढच्या चेंडू बाद झालेला होता. ओ हो हो हो. मित्रांनो क्रिकेट आहे पहा. फलंदाज देखील वाटलं नव्हतं की आपण अगदी त्यांनी तंबूचा रस्ता अगदी त्यांना माहिती आपण तंबूत जाणार, पण तो क्रिकेटमध्ये नशिबाने पुन्हा एकदा साथ मिळालेली आहे आणि दुसऱ्या विकेटचं पतन होऊ शकलं असतं. पाहायच्या जमिनीचा फायदा उठवतात का? चांगल्याशी गोलंदाजी करतायत गोलंदाज नयन. थोडंसं वाटतं भटकलेलं आहे. अष्टमच्या खूपच बाहेर चेंडू. अंपाने दोन्ही फिरवले. एक वाईटच्या रूपाने एक अवांतर धाव संख्या 29. बघा जो झेल सुटला थोडंसं वाटतं रिधम चुकले तो गोलंदाजाचं, थोडंसं मला मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. फुलटच चेंडू पुढे सरसाबा छान फटका स्वीप करा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे का तिथे षटकार. एक मिडल स्टंपवरती चेंडू हा बॉली घेत पुढे सरसाबा छानसा फटका क्षेत्ररक्षक होता, पण त्यानं त्याच्या अगदी पुढ्यामध्ये नाही आहे चेंडू. 2 षटकांमधून चेंडू सीमापार 6 धावा. या षटकाने धावसंख्येला डावाला आकार येतोय. धावसंख्या 38 39. चेंडू खूपच दूर गेलेला वाटते. पॅडल स्वीपचा फटका म्हणतो हवेमध्ये चेंडू अगदी सीमेच्या बाहेर 6 धावा. एक वाईट चेंडू त्यानंतर मात्र एक षटकार पडतोय, त्यामुळे त्या धावसंख्या वाढते जोराने 39. पहा यावेळेला चेंडू खाली पण दिशाहीन मारा. खूपच बाहेर आणि खूप खाली राहतोय चेंडू. एक अवांतर धाव पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या एक पुढे धावसंख्या 39. एक संमिश्र षटक चालू आहे. पहिल्या चेंडूची विकेट होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडू देखील विकेट जुदा मिळत्यानंतर मात्र थोडंसं वाटतं महागडे होतं गोलंदाज. एका चांगलासा ऑनट्राय करतो, जमिनी चेंडू जातोय. एक धाव पुढे दुसरी धाव मिळते का पाहायचंय. यस पाठ रनआउटची चान्स होती, पण तो नाहीये. दोघांच्यामध्ये चांगलासा ताळमेळ. 2 धाव कंप्लीट. धावसंख्या 42. अष्टमच्या बाहेर चेंडू हुक केला पाहायचंय. चांगलासा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे का पाहायचंय. नाहीये. 55 चेंडू सीमापार 6 धावा. या षटकातला दुसरा षटकार. किती 48. प्रकाश छान असा मराठी खेळतोय. चांगल्याशी फटकेबाजी अद्याप 3 षटकार मारून अद्याप 20 धावसंख्या नाबाद आहे. डावाला आकार येतोय. अद्यापर्यंत 17 धावा खर्च झालेले आहेत. अष्टमच्या बाहेर चेंडू आलिश पुश करतोय. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह फटका आणि एक धाव पूर्ण ते धावसंख्या 49. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एक नवीन बारक्यांचं एक काहीसं मागडे षटक संपतंय. त्यांचं गोलंदाज पृथ्वीकरण 1 षटक 0 निर्धाव. या षटकामध्ये 18 धावा. मी म्हटलं की 55 धावा. आता वाटतं असं वाटतं की 60 धावा होतील असं वाटतं. पाहायचे शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अद्याप 10-11 धावा झाल्या तर वाटते 60 धावा होऊ शकतात. आणि या 60 धावा काढण्यासाठी थोडंसं वाटते परिश्रम करावं लागणार आहे, कारण या खेळपट्टी
चांगल्याशी धावसंख्या देखील होते, चांगल्याशी गोलंदाजी देखील होते. एक संमिश्र मोठी अशी खेळपट्टी आहे, दोघांना साथ देते खेळपट्टी. आणि या विनिंगचं शेवटच्या षटक टाकण्यात येतो तो जगदीश प्रकाश यांच्यात खूप मोठी जबाबदारी, छान असा खेळतोय. 49. फुलटा चेंडू चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसवणं, अंडराई करतो, चेंडू जमिनीत जातो, एकदा पूर्ण दुसरीदा मिळते. दोघांच्या मध्ये येस न पाच रन आउटचा खतरा होता, पण तो खतरा टळलेला आहे. खरं तर एक चान्स होता, पण तो थोडासा म्हटते थ्रो होता, थोडासा म्हटते गलत हँडला थ्रो केलेला आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्येत अशा प्रकारे संघाने आपल्या 50 पार केली. धावसंख्येत 51. तसं तालमेलमध्ये थोडीशी कमी, पण तो 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत 91. प्रकाश छान असा खेळतोय. हो यावेळेला आउट स्विंगर चेंडू चेंडू ग्लाईड करायचा प्रयत्न, अगदी बॉलच्या डोक्यावरून चेंडू डीप लांबमध्ये खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाही. यष्टीरस बाकीचं काम करतंय. निर्धाव चेंडू. जगदीश हेलिकॉप्टर शॉट आहे. फटका पाहायचा आहे, फटका जोर आहे, शतरक्षक आहे, पण तो संधी नाहीये. चेंडू सीमा पार जातोय आणि हा चौकार. प्रकाशांच्या खेळामध्ये खरोखर एक चांगली नजाकत आहे. हेलिकॉप्टर फटका आहे, चेंडू सीमापार 4 धावा. आणि पुन्हा आता काय फटका आहे. चेंडू पहा, अगदी अष्टमच्या थोडासा बाहेर चेंडू पुढे आउट साईडला सुंदर असा फटका आहे. आणि 55 चेंडू सीमापार 6 धावा. बॅक टू बॅक चौकार, एक षटकार. धावसंख्या 60 पार करतोय. धावसंख्या 61. सुरुवातीच्या पडझडीनंतर मग प्रकाश यांनी सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत आणि चांगली अशी फटकेबाजी करतोय. 31 धावसंख्येमध्ये अद्याप नाबाद आहे. चांगली अशी फटकेबाजी करतोय. जयहरून कान्होल, LG ग्रुप साजई या दोन्ही संघांचे कर्णधार आम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे. दोघांच्या मध्ये काय चांगली अशी अगदी चांगली अशी ताळमेल, आणि 2 धाव कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 पुढे. धावसंख्येत 163. अद्याप या षटकात देखील 14 धावा खर्च केले. शेवटचा चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू पाहायचा. फटका जोर नाहीये, पण शत्रशा आहे ते पाहायचंय. एकदा पुन्हा दुसरीदा मिळते का पाहायचंय. थोडासा थ्रो मला वाटतं शत्रशन चांगला थ्रो, थोडासा म्हणतो वाईट थ्रो आहे, पण पाठीमागे बॅकअप करतात आणि जी धाव व्हायला नाही पाहिजे ती धाव होते. सिक्स्टी 65 धावा. मी म्हटलं होतं की 55-60 धाव होतील, पण त्यापेक्षा मला वाटते कोराळे संघाने चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 66 धावांचं एक माफक म्हणता येणार एक मोठं आव्हान आहे. पण मित्रांनो, हे आव्हान आपण पार करू. आपल्याकडे देखील चांगले असे फलंदाज आहेत. प्रकाश 38 धावा, अनबेटीन 38 धावा. खरोखरच कौतुक करायला लागेल या फलंदाजाचं. सुरुवातीला पडझड झाली, 5 विकेट लवकर बाद झाले. त्यानंतर मला वाटते सूत्र आपल्या हातात घेतले
आणि चांगल्याशी फटकेबाजी करून आपल्या संघासाठी 38 धावांचं योगदान. प्रकाश यांचं विजयासाठी 66 धावा. मित्रांनो मोठं असं आव्हान आहे, पण तो जांभोड्याचा संघ देखील कमी नाहीये. पाहायचंय एक रोमांचकारी सामना होईल, यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. कोरोना संघात देखील गुणी असे खेळाडू आहेत, चांगलेसे गोलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे, पण ते केवळ थोडंसं अतिरिक्त मला वाटतंय जोखीमदारी पत्करावी लागणार ती जांभोडा संघाला, कारण कोरोना संघाची गोलंदाजी ही एक मोठी जमेची बाजू आहे. नौके असे गोलंदाज या वर्षी मला वाटते गुणवत्ता संपन्न असे खेळाडू कोरोना संघामध्ये आहेत. सिनियर आणि ज्युनियर असा भरणा असलेला हा संघ आहे. विजयाचं लक्ष हे 66 धावांचं एक काहीसं महागडच मला वाटतं मोठा सावण, पण मित्रांनो क्रिकेटमध्ये का होऊ शकतंय. जो पण सामन्याचा शेवटचा चेंडू टाकला जात नाही तो पण भविष्यवाणी मला वाटतं करण्यासाठी थोडंसं मला वाटतंय धोका आहे. त्यामुळे पाहायचंय सामना कसं काय होतोय. सामना जो पण चालू होईल तो पण जाऊया आपण. दीपकजी बिराडे आपल्या तालुक्याचे भूषण, खरोखर एक उत्कृष्ट असे समालोचक. आमच्या सुनील भाऊ, त्यानंतर त्यांच्याच मोठी तालमीमध्ये तयार झालेला दीपकजी यांचं देखील खरोखरच कौतुक करा तेवढे थोडंच आहे. जैसे मैच आरंभ होगा माइकल पर फिर आ रहे समय मेरे शो के कमेंटेटर आइए दीपक जी. हॅलो चेक, हॅलो चेक. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सश्रेष्ठ स्वागत. रायझिंग स्टार रावगाव आयोजित रावगावकर चषक 2026 आजच्या निर्णायक दुसऱ्या दिवसातील पहिला सामना सध्या मार्गस्थ होतोय. पहिल्या डावात एकतर्फी किल्ला लढवला प्रकाश धुमाल, अर्थातच बावड्यानं नॉट आउट. 12 बॉलमध्ये 4 षटकार 1 चौकार. चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं इंडिव्हिज्युअल नॉट आउट 38 धाबा त्यानं बनवल्या. पहिल्या डावांती पाहिलं तर एकूण धावासंख्या दाफलकावर बनलेली आहे ती 65 धाबा. आणि विजयासाठी दुसऱ्या डावात एबी रॉयल्स जांभुटे क्रिकेट संघाला 66 धाब्याचं मोठं टार्गेट आता चेस करावं लागेल. सागरजी धस, सुजितजी खुने आणि त्याचबरोबर रोहनजी दळवी, शिवादी खुने यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलेलं आहे एबी रॉयल्स जांभरुटे टीमसाठी. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. ज्यानं बॅटिंगमध्ये केली कमाल आता बॉलिंगमध्ये तयार झालाय. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये प्रकाश धुमाल. पहिला बॉल क्रॉस बॅट फटका, पण डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला उपस्थित. जबरदस्त झेल संपादित होतोय. किरण पवार स्टँडच्या समोर चांगलं जजमेंट आणि तितकंच जबरदस्त बॅकअप येत आहे. पहिल्या बॉलवरती एचडी अर्थात हनुमंत दिघेला सोडावं लागतं मैदान. पहिला झटका एबी रॉयल्स जांभुटे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. शेड्यूल मध्ये थोडं चेंजेस आहे. आय थिंक मॅनेजमेंट कमिटीनं ती सूचना कालच तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. सो अधिकचा वेळ न घेता आता टॉससाठी उपस्थित व्हा. जनमान कान्होलबीच्या संघाने एक उपस्थित आहेत. रिक्वेस्ट आहे एलजी ग्रुप साजई आपला संघ कर्णधार पाठवा लगेचच. नवीन बॅटर कल्पेश व समोर फोर्सिबल हिट. लॉंग ऑफचा फिल्डर टीडी पोचेल का पाठमोऱ्या परिस्थितीत. जितू देखील होता. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल 2 धावा मिळताना दिसत आहेत आणि या 2 धावेसोबत सध्या 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खातं खुलं होतंय. डाव सुरू होतोय एबी रॉयल्स जांभरुटे क्रिकेट संघाचा. 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. कालच्या स्पर्धेचा पहिल्या पर्वातील पहिला दिवस जो गाजवला समीर भोईरे अँड आर्मी
अर्थातच जनमान बांधिवली क्रिकेट संघानं यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल अलंग टू द कार्पेट. फिल्डर उपस्थित झालेत पण मिसफिल्ड. बॉल दोन्ही पायांमधून फरार होतोय. लॉंग ऑन सी मार्चच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. रावगावकर चषक चौकार. जी ग्रुप साजेचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस लगेचच होतोय. यावेळेला बॅटची कडा. बॉल निघालाय गॅप मध्ये. शॉर्ट फानलेगचा फिल्डर बॅकअप करतोय. मोहन होते त्या ठिकाणी. वेल स्टॉप ऑल्सो वेल थ्रो. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धाबा सध्या धावफल कव्हर. बॉलर तयार प्रकाश. यावेळेला पायावर आदललाय बॉल. एस इट इज आउट. क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेटची शिकार. बरोबर पंचाने कात्रीमध्ये पकडलाय. फलंदाज बाद. सचिन बिराडेला सोडावं लागतंय मैदान आणि लागलाय झटका दुसरा टीम AB रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाला. OUT इट्स आउट. टीम मंगल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सचिन पायची तोन माघारी परत आहेत. क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेट. बरोबर ऑफटमच्या समोर सापडत आहेत. प्रकाशला मिळतं या षटकातील दुसरं सुयश. यावेळेला खाली राहिला बॉल. चाललाय थेट टप्पा पडल्याबरोबर यष्टीरक्षक सागर शिंगोळ्याच्या हातात डॉट बॉलनं झाली आहे पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग 66 सुरू आहे आणि पहिल्या षटकात स्कोर आपण बघत आहोत. AB रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाचा एकंदरीत 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला षटक सुरू होते. दुसरं थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यानंतरचा होणारा सामना कॅप्टन्स या जनमान कानोलबी. वेळ का करताय विश्वास. आय थिंक LG ग्रुप साजेचे संघ कर्णधार उपस्थित आहेत. या लगेचच कल्पेश भोईर आणि त्याच्या सोबत मंगल दिघे देतोय. षटक सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवर भावेश धुमाळ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर अगदी खुलात होता. निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. पहिल्या षटकात भावेश कोठावलेचा 2 षटकांचा स्पेल निर्णायक होता पण प्रकाश धुमालचा सोडलेला साधा सोपा सहज झेल आणि तदनंतर त्यानं साकारलेली 38 धाब्याची दुवादार केली. आता या दुसऱ्या डावात बोसणारी ठरेल AB रॉयल्स जांभुर्डेला. यावेळेला समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नव्हतं. बॅटच्या टोईनला बॉल संपर्क देतोय. स्वतः गोलंदाज बॅक करतोय. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. कल्पेश यांच्या बॅटमधून आणखीन एक एकेरी धाव आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफल कव्हर. स्टेप आउट होऊन खेळतायत. वाडा शॉट. जबरदस्त फटका पण फिल्डर टीप मध्ये उपस्थित. तितकंच चांगलं बॅकअप आलंय. वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद. जितका दमदार फटका होता तितकंच दमदार क्षेत्ररक्षण. प्रकाश धुमाल होते त्या ठिकाणी. स्टेडिश लॉंगॉनला पकडलाय. हा अप्रतिम झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द डे. फलंदाज बाद. मंगल माघारी परतोय. तिसरा झटका.
स्थिर आपण बघत आहोत. माफक 8 धावा धावफलकावर. फुल टॉस पण मिस टाइम. क्षेत्ररक्षक मिड ऑफला उपस्थित झाले जितू धमाल. चांगलं जजमेंट. आणखीन एक विकेट. भावेश धुमालला आता माघारी पाठवलंय. भावेश कोठावलेला. चौथा झटका लागलाय एबी रॉयल्स जांभुडे क्रिकेट संघाला. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. न्हावे सासऱ्याचे सर्व दिनेशभाई इंदुराव यांचं नुकताच शुभागमन झालं. विनंती या पण मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर भावेश खुने आता बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यानंतर भावेश मार्केचं देखील येणं बाकी आहे. पण आता भावेशला बॅटिंग मध्ये भाव वाढवावा लागेल कारण धावा हवा त्याचा स्कोर झाला नाही. मिस टाइम स्ट्रोक. बॉल अवेत. लॉंग आपला फिल्डर डीप मध्ये जज करतोय आणि आणखीन एक सफलता. दुसऱ्या षटकात 3 धक्के दिलेत भावेश धुमालनं. षटकाची होती सांगता आणि सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 8. 5 विकेटच्या मोबदल्यात. एक सन्मान यानंतर मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय ज्यांच्या मालकी हक्काचे क्रीडांगण या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. दिनेशभाई हिंदूराव यांचा सन्मान सचिनजी गोरले यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मंचावरती नुकताच कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका उपाध्यक्ष त्याचबरोबर माजी सरपंच साजई लवदादा गायकर यांचं शुभागमन झालं. आपलंही स्वागत आहे. पहिला बॉल वाईड आलाय. सेकंड स्पेल मध्ये प्रकाश धुमाल एक एक्स्ट्रा रन पहिल्या बॉलवर खर्च करतोय आणि अतिरिक्त धाबेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. या इक्वेशनवर नजर टाकूयात. अजूनही मॅच मध्ये 18 बॉल 3 षटक बाकी आहेत. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राइव्ह केला स्ट्रेट बॅटनं. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. धावसंख्या 10. ऑन स्ट्राईक सुमितला आपण बघत आहोत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. वेग, व्हेरिएशन, विविधता, अचूकता, लयबद्धता आपण बघत आहोत गोलंदाज प्रकाश धुमालकडे. डॉट बॉलनं पुन्हा एकदा होतं. छोटेखानी कमबॅक होते. छोटेखानी वापसी. धावा सध्या स्थिर. 10 ऑन बोर्ड. यावेळेला सरप्राईज बॉल ऑफ ब्रेक होता. रीड करता आला नाही. फलंदाज बाद होतोय. सुमित धसला सोडावं लागतंय मैदान आणि आणखीन एक झटका आता लागलाय तो टीम एबी रॉयल्स जांभुडे क्रिकेट संघाला. 6वा फलंदाज माघारी. नवीन बॅटर जगदीश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यंग टॅलेंट आहे एबी रॉयल जांभुडेचा. प्रयत्न त्याला आता या सामन्यात करावे लागतील. हो, कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या टोइन वरती आदळलाय. स्वतः प्रकाश धुमाल जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण पोहोचू शकले नाही. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे. 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आतापर्यंत फक्त 3च धावा या षटकात आलेल्या आहेत.
व स्विच हिटचा अटेम्प्ट. ग्रिप ऑफ बॅट चेंज केली होती, स्टान्स बदलला होता फलंदाजानं, पण चेंडू बॅट मध्ये तो संपर्क घडवता आला नाही. आणखीन एक डॉट बॉलची होत असताना सांगता. स्टील 1 टू गो. धावा संख्या स्थिर 11 धावा 6 विकेटच्या मोबदल्यात. 13 चेंडू 55 धाव्याची अजून आवश्यकता. खाली राहिलाय बॉल, चाललाय ते डेष्टीरक्षक टीडीच्या हातात. डॉट बॉल ओव्हरची होईल सांगता. 3 षटकात माफक 11 धावा बनल्या गेल्या. आता 12 बॉल विजयासाठी 55 55 धाब्याची आवश्यकता. 12 चेंडू 55 धावा इक्वेशन. षटक सुरू होते चौथं. चला फिल्डिंग लगेच सेट करा. पाण्याची मागणी केलेली आहे मॅनेजमेंट कमिटी, पाणी पाठवा मैदानात. तोपर्यंत देऊयात संधी डीजे अनिकेतला. गोळे सिटीज. 12 चेंडू 55 धाव्याची आवश्यकता. लेफ्ट बॅटर जगदीश सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. एबी रॉयल्स जांबुडे टीम कडून पहिल्या डावात गोलंदाजी तर जबरदस्त झाली, पण प्रकाश धुमाल बावड्याचा सोडलेला एक झेल आणि तदनंतर या सामन्यात त्यानं पहिल्या डावात बनवलेल्या व्यक्तिगत नाबाद 38 धावा आणि त्याच्या 2 षटकांचा स्पेल. भावेश धुमालचं एक षटक ज्यामध्ये 3 विकेट गमावल्या. भरपूर काही सांगून जाईल हा सामना टीम एबी रॉयल्स जांभरुडेला. सागरचा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर बरोबर खोलात टाकलाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. 11 चेंडू आता 55 धाब्याची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे. जसा चालू सामना संपेल मैदानात उतरावं लागेल. जनमान कान्होलबी. फुल टॉस ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स. डीप मध्ये फिल्डर उपस्थित झाले. चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव. सिंगल डबल ना आता काही होणार नाही, कारण लक्ष आता फार दूर राहिलेलं आहे. P1 P2 मध्ये रन्स आल्या नाही. सेकंड स्पेल मध्ये प्रकाश धुमालला पुन्हा एकदा फलंदाजांना स्ट्रगल करण्यास भाग पडला आणि आता चौथ्या षटकात देखील सागरची जबरदस्त कामगिरी. डेड बॉलचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर सध्या देत असताना 10 बॉल अजूनही विजयासाठी 54 धावेची आवश्यकता. या बॉलीला क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली बँक ऑन टार्गेट. राईट ऑन मनी. त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. कल्पेश भोईर माघारी परतलाय. आणखीन एक झटका आता लागलाय तो टीम एबी रॉयल्स जांभरुडेला. 7वा फलंदाज बाद. त्या घोड्याला आवर आणा. मालकाला विनंती आहे. लंबी रेस का घोडा. सध्या शर्यतीचं एक वेगळं फॅड, वेगळं क्रेज आहे. चला मॅच आपण कंटिन्यू करतोय.
राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला लेंथ बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना निघालाय थेट यष्टीरक्षकात जातात. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 12 धावा, 12ला विकेट 7 पडलेल्या आहेत. वेलकम सॅम, वेलकम प्रशिक. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल जनमान कान्होलबी. कमी गतीनं लेग ब्रेक टाकला होता पण कंट्रोल थोडं बिघडलं तेच सांगतायत सागर. बॉल फार लवकर हातातून रिलीज झाला. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 13. 8 बॉल आता 53. 53 धावेची आवश्यकता. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लिटेड. फक्त औपचारिकता आता मॅच मध्ये शिल्लक आहे. वेगवान बॉल. आता लेंथ बॉलचा वापर होतोय. वाईट बॉल नंतर कमबॅक. आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉल आता 53 धावेची आवश्यकता. वेलकम MPCA चे सक्रिय कार्यकर्ते, दिल दोस्ती दुनियाच्या जगतातील राजा माणूस आकाश भोईर अर्थातच बंटी दादा यांचं आगमन झालंय. आपलंही स्वागत आहे. आता चांगला लेग ब्रेक, चांगली फ्लॅट दिली आहे. टर्न विथ द बाउन्स, डॉट बॉल आणि ओव्हरची होईल सांगता 6 बॉल अंतिम षटक. आणि आता विजयासाठी 53. 53ची आवश्यकता. अपील आणि आता ते पंचांनी ऍक्सेप्ट केलंय. फलंदाज तुषारला सोडावं लागेल मैदान. 8वा धक्का. दिशेनं डॉट बॉल. 5 बॉल आता 53 धावेची आवश्यकता. हळूहळू सामना आता दूर गेलाय. पहिल्या डावात बॉलिंग जबरदस्त झाली होती. एका कॅचने ह्या मॅच मध्ये आता पराभवाच्या समीप आणलेलं आहे AB रॉयल्स जांभुर्डेला. यावेळेला ड्राइव्ह केल्या बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डर उपस्थित झालेत. असं वाटलं होतं बॉल मार्गस होईल की काही, इतका वेगवान फटका होता पण क्षेत्ररक्षकाची तितकीच जमदार कामगिरी. एक धाव. सिंगल न धावसंख्या सध्या आपण बघत आहोत ती 29 झाली आहे. 14 धावा. 14ला 8 विकेट पडलेल्या आहेत. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 52 धावेची आवश्यकता. 4 बॉल 52 धावा. फुल टॉस बॉल ऑफटॉमच्या बाहेर थ्रू द कव्हर्स ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लाईन मिस केलेली आहे. डॉट बॉल. 3 चेंडू आता 52 धावेची आवश्यकता. मोठ्या विजयाच्या दिशेनं सध्या मार्गस होत असताना फिल्डिंग करणारी टीम जे बोले स्पोर्ट्स कोरावले. बॅक टू बॅक डॉट बॉल. सो धावा आपल्याला स्थिर पाहायला मिळतील. त्या 14. 2 चेंडू 52 धावा. फुल टॉस बॉल. बॅटची कडा घेत मागे निघाला. थर्ड मॅनला मिसफिल्ड. कॅज्युअल अप्रोच मोहन धुमाल कडून. चौकार मिळताना दिसेल पण आता उशीर झालाय. चौकारानं फक्त धावफलक पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. मात्र AB रॉयल जांभरुंडी टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये पुढे जाताना दिसणार नाही. एक बॉल आता 48 धावेची आवश्यकता. 7 विकेट जरूर गमावले होत्या पहिल्या डावात जे बोले स्पोर्ट्स कोरावलेनं, पण प्रकाश धुमाळ नावाचं जे वादळ घोंगावलं त्याचा तडाखा बसला आणि या सामन्यात 47 धावेनं मोठा विजय संपादित करून पहिल्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखत दुसऱ्या फेरीचं तिकीट काबीज केलंय. सागर शिंगोले, जितू धुमाल, प्रकाश धुमाल अँड आर्मी जे बोले स्पोर्ट्स कोरावलेनं मनपूर्वक अभिनंदन. जय बोले स्पोर्ट्स कोरावले. टफ अँड हार्ड लक आपण देऊयात AB रॉयल जांभुर्डेला. दोन्ही संघ विहित वेळेत उपस्थित झाले.
मॅनेजमेंट कमिटीला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं शतश आभारी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्याचा 2 षटकांचा फायरी स्पेल आणि बॅटिंग करत असताना ज्याची बरदार कामगिरी. नॉट आउट 38 धावा ज्यानं पहिल्या डावात बनवल्या. जिनियन ऑलराऊंडर अँड बॅकबोन ऑफ टीम जे बोले स्पोर्ट्स कोरावले. प्रकाश धुमाल अर्थातच बावड्या ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बावड्या आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. जनमान कानोल बी, बंटी दादा अँड ऑल टीम लगेचच मैदान गाठायचंय आपल्याला.